महिलांसाठीच्या आधीच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च, तरी लाडकी बहीण योजनेची गरज काय? योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची व्यवस्था कशी करणार? वित्त विभागाचा सवाल. दिल्लीत उद्या नीती आयोगाची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार, तर इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता. लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्तपणा. तिजोरीत पैसे नसताना योजनांची घोषणा कशासाठी? संजय राऊतांची टीका. पैसे नाहीत म्हणून योजना बंद करायच्या का? लाडकी बहीण योजनेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल. तर योजनेमुळे राज्याच्या व्यापाराला बूस्टर मिळेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पटोलेंनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा, मनोज जरांगे यांची मागणी. मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांविरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे. वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणी घेऊ नये, दीपक केसरकरांचं आवाहन. भाजपने 288 जागा लढाव्यात. भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य. नारायण राणेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मोदी शहांना लोकसभेत मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महिन्याभरातच भूमिका बदलली. महाराष्ट्र विरोधी भूमिका कोण घेतंय हे शोधावं लागेल, संजय राऊतांची टीका. दोन 2014 मध्ये मोदी शहांसोबत होतात तेव्हा ते शत्रू नव्हते का? संजय राऊतांच्या टीकेनंतर संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर. राज ठाकरे 200 जागा लढवणार म्हणतात, मात्र निवडणुकीपर्यंत बदल होऊ शकतो. आकडे कमी होतील किंवा ऍडजस्टमेंट होईल, नारायण राणेंचं वक्तव्य. राज ठाकरेंना महायुतीत आणू, चर्चा केल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातील नुकसानीचा आढावा. एकता नगरमध्ये लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय. महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता. पुण्याच्या पूरस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांचा प्रशासनाला घरचा आहे. खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी. पुण्यात घडलेला प्रकार हे सरकारचं अपयश, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सांगलीत कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. कृष्णा नदी सध्या 39 फुटांवरून वाहते, तर कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनावर पावसाचं सावट. भारताचे 117 पैकी 68 खेळाडू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार.